विविध समस्यांबाबत मनसेचे निवेदन। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतन कुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, प्रदेश उपाध्यक्ष महिला सुजाताई ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सातपूर विभागीय अधिकारी यांना रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच मलेरिया व डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होत असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निवेदन देण्यात आले। तसेच सातपूर व गंगापूर पोलीस स्टेशन येथे वाढत्या गुन्हेगारी, अवैध धंदे व अंमली पदार्थाची विक्रीवर तात्काळ आवर घालावा या संदर्भात देखील निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले की निवेदनाच्या गोष्टी आम्ही मांडल्या, याची दखल घेऊन आळा घालण्यात, अन्यथा 8 दिवसानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी सातपूर विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा, शहर उपाध्यक्ष विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, विजय अहिरे, मिलिंद कांबळे, किशोर वडजे, गणेश जायभावे, जयेंद्र खरात, लक्ष्मण साळवे, सोमनाथ पाटील, वैभव महिरे व शाखा अध्यक्ष निलेश पानसरे, प्रभाकर कापडनीस, प्रणव सोनवणे, आरती खिराळकर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। सातपूर विभागाच्या वतीने आज सातपूर विभागात येणारे सातपूर पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे व चिंचोळा पोलीस ठाणे येथे वाढत्या गुन्हेगारी तसेच अवैध धंदे, महिलांवर होणारे अत्याचार, स्नॅचिंग, सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तरी पोलीस प्रशासनाला ही नम्रपणे विनंती करण्यात आलेली आहे निवेदनाद्वारे की लवकरात लवकर या सर्व गोष्टींमध्ये आपण लक्ष घालावा। आम्ही पक्षाच्या वतीने CPला देखील हेच निवेदन आणि ग्रामीणमध्ये SP ला देखील हेच निवेदन देण्यात आलेलं आहे। 8 दिवसामध्ये याच्यावर काही कृती दिसली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीने एक लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढणार आहोत। याची माहिती देण्यासाठी आम्ही सन्माननीय पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस स्टेशनमधले नाशिक शहरातील या सर्वांना आज निवेदन देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।